या प्रचारातल्या आघाडीतर्फे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आज इथं आवर्जून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आघाडी व दलित संघर्ष समिती ओबीसी संघर्ष समिती यांची संयुक्त पत्रकार परिषद बोलवलेली आहे। ओबीसी संघर्ष समितीचे प्रवक्ते सन्माननीय श्री अरुणजी जाधवर साहेब व त्यांचे उमेदवार सौभाग्यवती कविता प्रेमचंद गोरे प्रेमचंद गोरे इथं उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख कैलासदादा पाटील इथं उपस्थित आहेत। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राज्य सचिव आणि माजी नगराध्यक्ष व आताचे उमेदवार पांडुरंग तात्या इथं आहेत। काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री आप्पासाहेब शेळके इथं उपस्थित आहेत। यानंतर जे काही तुम्हाला ओबीसी संघर्ष समितीचे प्रवक्ते व ओबीसी चळवळीतले एक महत्वाचे धुरंधर नेते श्री अरुणजी जाधवर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। नमस्कार। कळंब नगर परिषद 2025 या निवडणुकीमध्ये ओबीसी संघर्ष समिती कळंब तालुक्याच्या वतीनं आम्ही नगराध्यक्ष पदासाठी कविता निवृत्ती गोरे यांना नगराध्यक्ष पदासाठी उभा केलेला आहे। आणि या निवडणुकीमध्ये आम्ही ओबीसीचा सगळ्यांचा कल घेऊन सगळ्या ओबीसीची चर्चा करून सगळ्या ओबीसी बरोबर आम्ही अशी बैठका घेऊन आम्ही सगळ्यांनी असा विचार केला की आपण ओबीसी म्हणून लढतोय आणि समोरच्या बाजूला आमदार साहेब आहेत, उबाटा गटाचे संजयजी मुंदडा आहेत, त्यांच्या घरचे आहेत सुद्धा, आणि त्यानंतर महायुतीचे उमेदवार आहेत, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत। आणि या सगळ्यांचा विचार आम्ही सकाळी 11 वाजता पण बैठक घेतली ओबीसी सगळ्या संघटनेची। आणि त्या बैठकीमध्ये आम्ही असा एक मोठा निर्णय असा घेतला की आपल्या कळंब तालुक्याचा विकास हा गेल्या 5-10 वर्षामध्ये म्हणावा तेवढा झालेला नाही। संजय मुंदडा काही दिवस नगराध्यक्ष असताना त्यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी विकास झालेला आहे। आम्ही सकाळी 11 वाजता बैठकीमध्ये हा विषय घेतला। त्यानंतर आता विचार असा केला की सध्या चालू कळंब तालुक्याचे आमदार कैलासदादा आहेत, ओमदादा खासदार आहेत, आणि मग खासदार आमदार जर या पक्षाकडे असतील आणि आपण ओबीसीने जर या पक्षाला पाठिंबा जाहीर केला तर कळंबचा भविष्यातला विकास तो फुटणार नाही। हा भविष्यातला विकास होऊ शकेल जो पाठीमागं 10-20 वर्षे यांनी केलेला नाही। हा विकास करण्याच्या दृष्टीनं आणि कळंबला सुजलाम करण्यासाठी आम्ही ओबीसी बहुजन म्हणजे ओबीसी संघर्ष समिती कळंब तालुक्याच्या वतीनं आमचे जे उमेदवार आहेत कविता निवृत्ती गोरे यांचा बिनशर्त कुठलाही शर्त न ठेवता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रश्मीताई संजय मुंदडा यांना आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहोत। पालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आजची जी परिस्थिती आहे, भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार जे सगळ्या महाराष्ट्रामध्ये पैशाच्या धुमाकूळ घालून निवडणुकीच्या रिंगणात कळंब शहरामध्ये उतरलेले आहेत। महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे, तशीच परिस्थिती शहरात त्यांनी केलेली आहे। म्हणून कविता प्रेमचंद गोरे या ओबीसी संघर्ष समितीमार्फत उमेदवार उभा होत्या। आम्ही आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी त्यांना विनंती केली की आज या परिस्थितीमध्ये आपण सगळे प्रस्थापिताच्या विरोधामध्ये एक होऊन लढणं गरजेचं आहे। आणि संजय मुंदडा यांच्या पत्नी सौ रश्मी मुंदडा यांना आपण पाठिंबा देऊ अशी आम्ही त्यांनी विनंती केली। आणि आमच्या विनंतीला मान देऊन प्रेमचंदजी गोरे आणि ओबीसी संघर्ष समितीनं तो आमचा मान राखला आणि आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला। पत्रकार परिषदेमध्ये ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने अपक्ष उमेदवार होत्या कविताताई प्रेमचंद गोरे यांनी त्यांच्या संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांनी ती कळंब नगरपालिका निवडणूक व्हायची ठरवली होती। परंतु
नगरपालिकेच्या निवडणुकीचं चित्र लक्षात घेऊन त्यांनी कळंबच्या विकासासाठी, कळंब शहराच्या विकासासाठी आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार आहेत आमच्या सौ रश्मीताई संजय मुंदडा व त्यांच्या खाली जे सगळे आमचे उमेदवार आहेत दोन्ही पक्षाचे त्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी त्यांना या आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ओबीसी संघटनेचा मनापासून आभार मानतो आणि त्यांनी जो विश्वास त्या पक्षावर या आघाडीवर दाखवला, कळंब शहराच्या विकासाबाबतीत ज्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली त्या अपेक्षाला पूर्ण करण्यासाठी आम्ही निश्चितच, मी असेल, आमचे खासदार साहेब असतील, आमचे नगराध्यक्ष होणारे असतील किंवा नगरसेवक असतील, ही आमची पूर्ण जी नगरपालिकेची टीम आहे या कळंब शहराच्या विकासासाठी चांगल्या पद्धतीने काम करेल आणि ज्या अपेक्षेने त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे त्या अपेक्षा त्यांच्या आम्ही पूर्ण करू. कळंब शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मिळून आम्ही सगळेजण मिळून काम करू. त्याबद्दल त्यांनी जो पाठिंबा दिला याबद्दल कृतज्ञता त्यांचं मनापासून आभार मानतो आणि इथून पुढच्या काळात आपण कळंब हीच सर्वांच्या समक्ष कळंब शहरवासियांना शाश्वती देऊ. धन्यवाद. आपण जर इथं आलात सुद्धा आमच्या बरोबर होते ते त्यांच्या बरोबर आहेत. आम्ही तर ज्यांना आम्ही पाठिंबा जाहीर केला ते सुद्धा ओबीसीच आहेत ना. मला सांगायला कुठल्या गोष्टीवर आपण पाठिंबा दिलेला आहे? शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षासोबत आम्ही आलेलो आहोत. कळंब शहराचा विकास जो आहे तो करावा तसा या माध्यमातून झालेला नाही. त्याच्यामुळं भविष्याच्या काळामध्ये आमदार साहेब असतील, या तालुक्याला आमदार आहेत, या जिल्ह्याला खासदार आहेत आणि आमदार खासदार जर एखाद्या नगरपालिकेच्या माध्यमातून ताकदीने उभा राहिले तर त्या नगरपालिकेच्या प्रगतीला काही वेळ लागत नाही. त्यामुळं आम्ही तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला की कळंब शहराचा विकास करायचा असेल तर आपल्याला यांच्याबरोबर जाणं आवश्यक आहे. आणि असा आम्ही 11 वाजता बैठकीमध्ये निर्णय घेतला आणि सगळ्या ओबीसीवर आम्ही तो निर्णय घेतला. ओबीसी नेत्यांच्या सभा होणार होत्या, मग आता त्या होणार आहेत का? ओबीसी नेत्याच्या सभा होणार होत्या पण आम्ही पाठिंबा जाहीर केल्यानंतर ओबीसी नेत्याची सभा त्याची कॅन्सल झालेली आहे. सभा होणार. काय आश्वासन दिलं नेमकं आपल्याला की त्यामुळे आपण पाठिंबा देऊ शकतो? भविष्यामध्ये कळंब शहरामध्ये जी काय दुर्गंधी आहे, कळंब शहरामध्ये जे काय आता मला सांगा, आंबेडकर चौकापासून आंबेडकर उद्यानापासून आपण बस स्टँड शासकीय दवाखान्यापर्यंत जर चाललो तर कुठेही सार्वजनिक शौचालय नाही. शिवाजी पुतळ्यापासून गेलो तर आपण डोकी नाक्यापर्यंत कुठेही सार्वजनिक शौचालय नाही. म्हणजे इथं स्वच्छतेची अभाव आहे, स्वच्छ नाही. आणि जी काही पूर्वी गाड्या बांधून ठेवली आहे त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे. मग हेच लोक जर परत सत्तेत आले तर ती घाणीचं साम्राज्य बाहेर निघणार नाही. जेणेकरून कसं तरी समजा जर याच्यात बदल झाला, आमचा त्याला काही पाठिंबा मिळाला तर नक्कीच 100% हे कळंब शहर सुजलाम भुवनेश्वर आला. ज्यांना तुम्ही पाठिंबा दिला तेच मागच्या सत्तेत 5 वर्ष सत्तेत होते. मग अजून काय कळंब शहराचा असा विकास राहिला? तुम्ही तर विकास झालेला नाही असं सांगताय आणि विकासासाठी पाठिंबा दिला. मग मागच्या सत्तेत तर हेच लोक होते. मला सगळा ट्रॅफिकचा प्रश्न आहे कळंब शहराला फार मोठा प्रमाणात. आपण त्याला सिग्नलचा विषय किंवा या ठिकाणी पथदिवेचा विषय आहे. आपण कळंब शहरामध्ये शौचालयाचा विषय आहे. कळंब शहरामध्ये मोठं क्रीडांगण आहे. कळंब शहरामध्ये मोठ्या स्पर्धा घेण्यासाठी हे नगरपालिकेच्या माध्यमातून जे काम करायचं असतं ते आतापर्यंत झालेलं नाही. कळंब शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून सांगतो प्रत्येक वर्षी कळंब शहराच्या स्वच्छतेसाठी 1 कोटी खर्च नगरपालिका करते. म्हणजे वर्षाला 5 वर्षाला 5 कोटी खर्च स्वच्छतेवर होतो. मग वर्षाला जर 1 कोटी खर्च होत असेल तर 1 कोटी खर्च इतकी स्वच्छता कळंब शहराची झाली का? नाही झाली. त्याच्यामुळं हा वर्षाला 1 कोटी 5 वर्षाचे 5 कोटी जर स्वच्छतेवर खर्च होत असतील तर कळंब शहर कुठल्याच टोकाला जाऊन पोहोचलं पाहिजे हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये ज्या लोकांनी विकास केला नाही त्या लोकांचा विषय संपलेला आहे. आता विकास करणारे लोक हे आपण आणखी इकडे यांना संधी देणारच आहेत. आणि संजय जेव्हा जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी बऱ्यापैकी या ठिकाणी व्यायामशाळा असेल, त्यांनी ते संस्कृत सभागृह असतील, असे चांगले चांगले उपक्रम सार्वजनिक ठिकाणी करण्यासाठी काम केलेलं आहे. मला सांगा सर, आता नगर परिषदेसाठीच फक्त पाठिंबा दिला आहे, आता लागलीच जिल्हा परिषद निवडणुका लागत आहेत. नाही, जिल्हा परिषद निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेचे तो ग्रामीण भागातला विषय होतो. हा शहरातला विषय आहे. शहराच्या मध्ये
तात्पुरत्या स्वरूपात पाठिंबा आहे. शहराचा आणि ग्रामीणचा विषय म्हणजे नगरपालिका शहर मर्यादित आहे आणि पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामीण भागातला विषय त्यामुळे तो विषय वेगळा असतो.